तुम्ही लोकांचं वाईट केलं म्हणजे तुमची कीर्ती चांगली होणार आहे असं काही नाही. तुम्ही लोकांची निंदा केली म्हणजे तुमची कीर्ती होणार आहे असं काही नाही. तुम्ही काही काही तर असे महाराज की दुसऱ्याचं वाईट झालं की त्यांना बरं वाटतं. दुसरा जर एखादा दुःखात सापडला की काही काहीला लयच बरं वाटतं. दुसरा जर एखाद्या संकटात सापडला की काही काहीला लयच आनंद होते. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हा ती सुद्धा तुम्ही केलेली देवाची भक्तीच आहे. आणि दुसऱ्याच्या दुःखाने जर आनंदात होत असाल, देव तुमच्या डोक्यावरती काळ बनून आल्याशिवाय राहणार नाही. मानायचं ना तुला आनंद, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मान. दुसऱ्याच्या दुःखात जर तू आनंद मानित असेल तर तुझ्यासारखा कमी दर्जाचा माणूस नाही. रंगायचंय ना तुला दुसऱ्याच्या रंगात, दुसऱ्याच्या आनंदात रंगून जा ना. एखाद्याला आनंद होत असेल त्याच्या आनंदात रंगायचं. एखादा जर चांगल्या आनंदामध्ये तल्लीन असेल तर त्याच्या आनंदामध्ये आनंदमग्न व्हायचं. रंगायचं असेल तर त्याच्यात रंग. हे संसार माझा, लेकरं माझे, बायको माझे, ह्याच्यात माझं माझं म्हणण्यात वेळ घालू नको. हे भल्या माणसा, अरे पैसे आज आहेत उद्या नाहीत, पत्नी आज आहे उद्या नाही, ऐश्वर्य आज आहे उद्या नाही गड्या, तारुण्य आज आहे उद्या नाही, श्रीमंती आज आहे उद्या नाही, पैसा आज आहे उद्या नाही. मग माझं माझं म्हणण्यात वेळ घालू नकोस. तुकोबाराय म्हटले, कुणाची पत्नी कुणाचं घरदार हो, कुणाची बायकोन कुणाची लेकर, कुणाचा पैसा कुणाची श्रीमंती. तुकोबाराय म्हटले, आपल्यावर जर वेळ आली तर आपल्या कामाला कुणीच येत नाही असं मी म्हणत नाही. माणसं म्हणते बायको माझी, घर माझं, बंगला माझा, गाडी माझी. तर महाराजांचंच प्रमाण आहे. आले का माझं माझं म्हणायला लागलास. ऐन टायमाला कुणी कामाला येत नसते रे भल्या माणसा. कुणी येत नाही हो, कुणी येत नाही. आपलं सोडून द्या, भगवान कृष्णाचं सांगतो. ज्या वेळेस यमुना मैयाच्या डोहामध्ये भगवान कन्हैयाने उडी टाकली त्यावेळेस यशोदा मैया धावत आली आणि कृष्णा कृष्णा करत करत यमुना मैयाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळेस लोकांनी ज्यावेळेस धरलं होतं त्यावेळेस यशोदा मैया सुद्धा म्हणायची मला बी जाऊ द्या. पण ज्यावेळेस लोकांनी सोडून दिलं त्यावेळेस देवाची माय सुद्धा माघारी आली. मारली का यशोदा मैयाने डोहात उडी? नाही ना. तर देवाच्या माईची ही करायचं, आपल्या माईचं काय घेऊन बसले. माय बापे पाळीती लोभा कारणे वाढविती. आपला काहीतरी फायदा आहे म्हणून लेकराला वाढवतात. देवाचा बी फायदा आहे, भक्ताला जवळ करते, दुर्जनाचा देव नाश करते. आपलं आपलं म्हणू नका गड्या. जायचं एक दिवशी, संपायचं एक दिवशी, एवढंच ध्यानात ठेवा. किती सुंदर जिंदगी जगते माणसं सांगू का. फक्त डोक्यात एवढंच ठेवायचं, देवा तुझे आभार आहेत बरं देवा, आज तुझ्याच कृपेने मी सकाळचा सूर्य बघितलाय. देवा तुझे आभार आहेत, तुझ्या कृपेने झोपतोय, तुझ्याच कृपेने उठू दे. हे देवाचे आभार तुम्ही मानले की देव कृपा करते. तुम्ही आभार मानायला तयार नाहीत, सावध व्हायला तयार नाहीत. वेळोवेळी जाग करण्याचं काम वारकरी संप्रदायातील संतांनी केलंय. उठा जागी व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरण. ज्याचं पूर्वजन्मीचं पुण्य आहे त्याच्याच गळ्यात देवाची माळ येते बरं का. आता काही काही माळ करायला निंदा करतात माळवाल्याची. करू द्या निंदा, करू द्या ना. बरं माळ नाही घातली तरी बी परमार्थ करताच येतो ना हो. एखाद्याच्या गळ्यात माळच नाही तरी बी त्याला परमार्थ करता येतो. मग परमार्थ म्हणायचं कशाला. दुसऱ्याने चांगलं काम केलं त्याला मोठेपणा दे, तुझा परमार्थ सफल होईल. माळी घालून गावात काड्या करतो, कुणी शिकलाय परमार्थ. गण लावतो गावात काड्या करतो, माळ घालतो देवपूजा करतो, लोकांची निंदा करतो. कशाला माळ पाहिजे. हे बंधन आहे वारकरी संप्रदायाचं. ज्याने ज्याने हे बंधन धारण केलेले त्याला त्याला वारकरी संप्रदायाच्या तटबंदीमध्ये जीवन जगावं लागतंय. विठ्ठला विठ्ठला काहीतरी त्याला वारकरी संप्रदायाचे संस्कार असावे लागतील. कुणाच्या बी गळ्यात माळ येत नाही, कुणाच्या बी दारात कीर्तन होत नाही, कुणाच्या बी निमित्ताने कीर्तन होत नाही. काहीतरी या बाबांनी सुद्धा जन्मोजन्मीचं पुण्य केलं असेल की
या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हे हरिकीर्तनाचं आयोजन आहे. किती लय पैशावाले माणसं आम्ही बघितलीत, लय श्रीमंत माणसं बघितलेत, पण कुणाच्या बी दारात आणि कुणाच्या बी निमित्ताने हरिकीर्तन होत नाही. त्याला काहीतरी पुण्य असावं लागतंय. कुणाच्या निमित्ताने भजन व्हावं त्याने काहीतरी सेवा केलेली असावी लागते. नाही एखादा मनुष्य जर अख्ख्या जिंदगीमध्ये जर नीट वागलाच नाही आणि जर त्याच्या निमित्ताने कीर्तन होत असेल तर त्याचं काय समजायचं? त्याच्या पूर्वजन्मीचं चांगलं पुण्य असेल, त्याच्या बापाने पुण्य केलं असेल, याच्या माईनं पुण्य केलं असेल, आणि त्या पुण्याच्या जोरावरती हरी कीर्तनामध्ये त्याचं नाव घेतलं जातं. काहीतरी पुण्य केलं असेल, काहीतरी जन्मोजन्मीची सामुग्री जमा झालेली असेल, आणि तुम्ही पुण्य केलं की तुमच्या पोरांच्या कामाला येत असते बरं का. आम्ही तर एवढे भाग्यवान नाही की आम्ही इथं उभं राहायचं आणि तुम्हाला ज्ञान सांगायचं, आमचा तेवढा अधिकार नाही. पण आम्ही असं म्हणतो की आमच्या आईबापांनी चांगलं पुण्य केलं असेल म्हणून आम्हाला इथं उभं राहून बोलता येतं. आम्ही सगळ्यात सोपं म्हणतो, आमचं काहीच नाही महाराज, आम्ही तेवढ्या पात्रतेचे बी नाहीत, आम्ही तेवढ्या लायकीचे बी नाहीत. पण जरा थोडं पुढं जाऊन सांगू का, आम्ही आळंदीमध्ये राहत असताना अज्ञानी जीवाचा उद्धार करणारे ज्ञानोबा आहेत, साधकाचे मायबाप ज्ञानोबा आहेत. आम्ही तेवढ्या लायकीचे नाहीत, पण आमच्या जीवनामध्ये अलंकापूरचं वास्तव्य घडलेलं आहे, आमच्या जीवनामध्ये इंद्रायणीचं स्नान घडलेलं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगू का, आमचा अपवित्र माता पवित्र ज्ञानोबारायांच्या समाधीला लागला. ज्ञानोबाराय चेतना देण्याचं काम करत असतात. कोणत्या बी जीवाचा उद्धार ज्ञानोबाराय करतात. पण आम्ही तेवढ्या पात्रतेचे नाहीत, आमची तेवढी लायकी नाही. आम्ही उभा राहायचं, तुम्हाला ज्ञान सांगायचं. तुमच्यासारख्या वयोवृद्ध माणसांनी, ज्ञानवान धनवान माणसांनी यायचं, आमच्या पाया पडायचं, आमच्या गळ्यात हार घालायचा, आम्हाला मान द्यायचा. महाराज या बरं, महाराज जय हरी, पाया पडतो महाराज, महाराज आशीर्वाद राहू द्या. तेवढ्या लायकीचे आम्ही नाहीत. पण संतांची कृपा झाल्यानंतर, संत कृपा झाली, इमारत फळाली. विठ्ठला विठ्ठला कीर्तन होत नसते. आता हे बाबांचं काहीतरी पुण्यच म्हणावं लागेल की त्यांच्या निमित्ताने एवढे सगळे माणसं या ठिकाणी जमा झालेत. ऐका, गेल्यानंतर सुद्धा माणसाची कीर्ती याच्यामधून दिसून येते की हा मनुष्य नेमका कसा असेल. त्याच्या निमित्ताने हरिकीर्तन आहे, त्याच्या निमित्ताने देवाचं पूजन आहे, त्याच्या निमित्ताने अन्नदान आहे, त्याच्या निमित्ताने वस्त्रदान आहे. का करायचे महाराज? कशा करतात? आहे तोपर्यंत व्यवस्था केली तर गेल्यानंतर भजन करायची गरज काय? कशा करता पूजन करायचे, कशा करता सेवा करायचे, कशा करता अन्नदान, कशा करता द्रव्यदान. वाक्य जरा बारीक आहे का? पांडवाच्या वडिलाचं काय नाव? सकाराम. काय? पांडवाच्या वडिलाचं पंडुराजा. वा, धृतराष्ट्र कोण म्हणलं होतं? होत आहे ते तसं, कधी कधी होत आहे. आता काय उपास आहे ना आज. पंडू राजा हे पांडवाच्या वडिलाचं नाव आहे. हे कीर्तन भजन कशा करता करायचं ऐका. इथं चांगली सेवा केली की तिथं चांगली जागा भेटत असते. कुठं? वरच्या माळ्यात, स्वर्गात. हा, स्वर्गात जागा भेटत असते माणसाला. इथं चांगलं तुम्ही काम केलं की देवाच्या जवळ जागा. इथं तुम्ही काळे धंदे केले आबा बाबा बाबा, मग तिथं तिथं तुम्ही हित नीट दिवे लावले तर तिथं चांगले. आणि हित जर तुम्ही काळे बाजार केले की तिथं गेल्यानंतर मारिते जोडते थोरिते निष्ठुर यमाचे किंकर बहुसाद. इथं तुम्ही हरिभक्ती केली की तिथं कामाला येतील. आणि इथं जर तुम्ही वाईट कुटाने केले र बाबा, आरा असे जोडीते का नाही यम तिथं गेले. आरा मोठ्या मोठ्या खांब्याला असं आलिंगन द्यायला लावतोय, उकळत्या त्याला फेकून देतोय आणि असंच उचल बांगडी करते की घेऊन असं लगेच धपते तिकडे. इथं चांगलं ज्यांनी काम केलं त्याची यादी तिथं असते. वाक्य जरा बारीक आहे का?
माणसं म्हणते आम्ही हे काम केल्यानंतर कुणीच बघत नाही, माणसं म्हणते आम्ही हे पाप केल्यानंतर कुणीच बघत नाही, माणसं म्हणते आम्ही जर ह्याचं वाटोळं केलं तर कुणीच बघत नाही आम्हाला, माणसं म्हणतेच गड्या आम्ही जर ह्याचे वाईट दिवे लावले, ह्याची महागारी निंदा केली, ह्याची महागारी चर्चा केली की आम्हाला कोण बघत आहे. लक्षात ठेवा दादा, जिथं कुणीच बघत नसतं तिथं पंढरपुरातला मालक बघितल्याशिवाय राहत नसते, ही गोष्ट ध्यानात ठेवा. पंढरपुरातल्या मालकाने बघितलं, आपला हिशोब गाववाल्याच्या हातात नसतो, आपला हिशोब तालुक्यातल्या लोकांच्या हातात नसतो, आपला हिशोब जिल्ह्याच्या लोकांच्या हातात नसतो, आपला हिशोब आपल्या घरच्याच्या हातात नसतो, तर आपला हिशोब देवाच्या हातात असतो. जिथं कोणीच बघत नाही तिथं देव बघत असतो. मग जरा जपून, जरा सावध व्हा. केले असते ना आतापर्यंत कुटाने, द्या सोडून. आता लय नाद तुम्हाला कुटाने करायचा, द्या सोडून. आतापर्यंत काय दिवे लावले असतील तेवढे सगळे करा. देवाची भक्ती करा, हरिभक्ती परलोकी येईल का. चांगलं काम करा, देव चांगलं करतंय. श्रीमद भागवतामध्ये 28 प्रकार सांगितलेत नरकाचे. ज्यांनी ज्यांनी जे जे पाप केलंय त्याला त्याला त्या पापाच्या जोरावरती नरक वास भोगावा लागणार आहे. पण चांगलं काम करा ना. अडचण काय, अडचण काय. पंडूराजाचं देहावसान झालं आणि पंडूराजे स्वर्गाला जायला निघाले. मग पंडूराजाला स्वर्गाचे दरवाजे बंद झाले आणि नरकामध्ये पंडूराजाचा मुक्काम पडला. कुणाच्या वडिलाचं सांगतोय मी? पांडवाच्या वडिलाचं. हे पंडूराजाचा स्वर्गामध्ये जाता जाता नरकात मुक्काम पडला. देवाची प्रार्थना केली, देवाच्या वशिल्याने नारद आले. नारदाला हात जोडले. पंडूराजाने विचारलं, नारदजी इथं राहू शकत नाही म्हणले. काय इथं म्हणले अवस्था आहे म्हणले, हे उकळत्या त्याला टाकण्यात येते. काय या लोकांचे हाल आहेत हो, नाही सहन होतो, इथं नाही राहू शकत. नारदांनी सांगितलं, हे बघा तुमचं पुण्य झालंय कमी आणि तुमचं पाप झालंय जास्त, तुम्हाला आता स्वर्गात जाता येणार नाही. मग काहीतरी उपाय सांगावं. आणि माणसाला ज्यावेळेस स्वतःवर प्रसंग येतो त्यावेळेस माणसं चलबिचल करीत असते. जेव्हा चांगले दिवस असते तेव्हा कधीच देव करीत नाही. जेव्हा दात पडत येईन, चालता येत नाही, गुडघे दुखत येईन, कमऱ्यात वाकत येईन, तेव्हा महाराजाला म्हणजे येऊ काय दिंडीला, कायला येत माराय. जेव्हा नीट चांगलं तेव्हा कधीच येणार नाही. जेव्हा हे सकळ सिद्ध आहे हातात झाला वया, जेव्हा चांगलं तेव्हा कधी येणार नाही. उलट आम्ही दिल्लीला चाललो तर म्हणते ना तिकडे काय मजा हाणते, मजा हाणायला जातोच का काय आम्ही तिकडे कार्या करणार नसते. आणि जेव्हा थकात येईल तेव्हा मग महाराज लोकांच्या नादी लागत. एकदा माणसावरती राज आल्यानंतर पुन्हा ती फेडावंच लागतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. पंडूराजाने सांगितलं, इथं राहता कामा नाही, इथं राहू शकत नाही हो. एक काम करा ना, काहीतरी मार्ग काढा म्हणले. काहीतरी वशिला, आता वशिला तिथून चलत आलेला आहे बरं. काही मार्ग मधी मार्ग काढायचा म्हणले. काहीतरी मार्ग काढ म्हणले. काय करावं लागेल? काय नाही म्हणले, मुक्काम माझा हित नाही पडला पाहिजे असं काहीतरी करा. मग म्हणले एक उपाय. म्हणले काय? आता तुम्ही तर काय देवाची भक्ती करू शकत नाही, बरोबर आहे बाबा? चूक, बरोबर. हा असं तुम्ही तर काय आता देवाची भक्ती करू शकत नाही. मग उपाय असा आहे, तुमच्या पोरांनी जर यज्ञ यागादी कर्म केले, तुमच्या पोरांनी जर होम हवन विधी केला, तुमच्या पोरांनी जर यज्ञ याग केलं, तुमच्या पोरांनी अन्नदान, द्रव्यदान, वस्त्रदान, गोदान, भूमिदान, कांचनदान केलं आणि ते केलेलं पुण्य जर तुम्हाला समर्पित केलं तर तुमच्या पुण्याईमध्ये वाढ होईल आणि तुम्हाला स्वर्गाचे दरवाजे मोकळे झाल्याशिवाय राहणार नाही. वा म्हणले, एक काम करा, एक काम करा. एवढा निरोप आमच्या पोरांना सांगता का? म्हणले हो. आता हिकडलं तिकडलं सांगायलाच आहे म्हणले मी फक्त. आणि तेवढे नारद, बरेच जण गावगाव तसले लय नारद आहेत. ह्याचं ऐकतेन त्याचं ऐकतेन आणि दोघाचं एकमेकाला सांगतेन. खातीन दोघाचं बी काड्या दोघाच्या करतेन आणि तिसऱ्यालाच निवडून आणते. असले नारद गावगाव लय मोठे. एका गावात 4-5 पाहुणे आले, कट्ट्यावर बसलेले 4-5 जण. नवीन पाहुणे दिसले की म्हणले जय हरी. म्हणले जय हरी. कुंकड म्हणले आमक्याच्या घरी आलो. म्हणले कसं काय?
काय नाही म्हणले त्याच्या पोराला आपली पोरगी द्यायची. हो म्हणले द्या त्याच्या पोराला, पण त्याच्या पोराला घुरं येतंय त्या बाबा. हे असले नारद थोडंच बोलत पण नसून टाकीत सगळं. आमच्या बोलण्याने एखाद्याचं वाटोळं होतं, पण संतांच्या बोलण्याने सहज जरी बोलले तरी एखाद्याचं चांगलं होतं सहज. एवढा निरोप आमच्या पोरांना सांगा. हो म्हटले ठीक आहे. नारदजी आले आणि पंडू पुत्रांना म्हणजे पांडवांना सगळा घडलेला प्रसंग सांगितलं. ए बाबांनो, तुमचा बाप अडचणीत आहे. ऐका ऐका. ज्यावेळेस पोरगा अडचणीत असतो त्यावेळेस बाप रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतो, पण पोराला संकटातून काढण्याचा प्रयत्न करत असतो. आपला बाप कसला बी असू द्या, फाटका असू द्या, कसला बी असू द्या, गरीब असू द्या, आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, पण त्याच्या पोरावरती आलेलं संकट जर त्या बापाला समजलं तर तो बाप निदड्या छातीचा आहे. मी आंधळा असू द्या, मी पांगळा असू द्या, पण माझ्या पोरावरती जर संकट येत असेल तर मी गप्प बसणार नाही. त्या संकटातून त्याला काढण्याचा प्रयत्न करणार आहे. हे म्हणणारा फक्त आपला जन्म देणारा बाप असतो, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्या बापाशिवाय दुसरं कोणी काम करू शकत नाही. मग ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस बाप आपल्या बाजूने खंबीरपणे उभा आहे ना. गाव विरोधात जाते, तालुका विरोधात जाते, जिल्हा विरोधात जाते, पण आमची माय आणि आमचा बाप पोरगा जरी संकटात असला आणि पोराची जरी चूक असली तरी पोराची बाजू घ्यायला तयार असतात. ते फक्त जन्म देणारे आई बाप आहेत. माय जोपर्यंत तुमची आई आणि तुमचा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमच्या माहेराला जायला कधी विसरायचं नाही. ज्या दिवशी तुमची माहेरातली माय गेली, ज्या दिवशी तुमच्या माहेरातला तुमचा बाप गेला, त्या दिवशी तुमच्या माहेरातून तुमच्यासाठी येणारी साडी, त्या साडीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची माय गरीब आहे, फाटकी आहे, ती फाटल्याला लुगडं घालते ना, असू द्या ना तुमची माय गरीब, असू द्या तुमचा बाप गरीब, पण तुमची माय आणि तुमचा बाप गरीब असला तरी चालेल. पण तुमच्या गरीब असणाऱ्या माईच्या हातामध्ये जेवढी ऊब आहे, फाटलेल्या लुगड्यामध्ये जेवढी ताकद आहे ना, तेवढी दुसऱ्याच्या श्रीमंतीच्या साडीमध्ये ताकद नाही. जा कधी बी. आपली माय गरीब आहे ना, जायचं त्या माईला भेटायला. आपला बाप गरीब आहे, जा त्या बापाला भेटायला. बघा, कधी तुमची पिशवी रिकामी येऊ देणार नाहीत. कधी तुमची माय असं म्हणणार नाही की माझी गरिबी माझ्या लेकीला देऊ तरी काय देऊ माझ्या लेकीला. तुमची गरीब असणारी माय शेतामध्ये जाईल, उसाच्या कांड्या घेऊन येईल, मकाचे कंस घेऊन येईल, बोरं घेऊन येईल, गव्हाच्या वंब्या घेऊन येईल आणि लेकीकडे येऊन लेकीला म्हणेल, पोरी तुझी माय गरीब आहे ग, लग्नामध्ये नाही तुला काही देता आलं, नाही आमच्याच्यानं तुझी पुरेपूर व्यवस्था होत लेकी, पण तुझी माय गरीब आहे, तुझा बाप गरीब आहे, आमच्या जसं जमल तसंही तुला काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. फाटकी पिशवी काढेल कमरेला लावलेली आणि त्याच्यातून 10 रुपयाची फाटलेली नोट काढेल आणि लेकीच्या हातात देईल, जा पोरी. नाही ग तुझी माय गरीब आहे, पण जाता जाता तुझ्या लेकराला 10 रुपयाचे बिस्किटचे पुढे घेऊन जा. हे म्हणणारी फक्त आपली जन्म देणारी माय असते. त्या माईला कधी विसरायचं नाही गड्या. हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, लेकराला शिकवलं, लहानाचं मोठं केलं. एका 5 पत्र्याच्या खोलीमध्ये 5 लेकरांना एक जन्म देणारे आई बाप सांभाळू शकतात, पण त्याच 5 जणांचे 5 बंगले झाल्यानंतर 5 जणांच्या बंगल्यामध्ये एक आई बाप सांभाळू शकत नाहीत. ही शोकांतिका आहे. का आमच्याकरता काय कमी केलंय आमच्या जन्म देणाऱ्या आई बापानं? अरे त्यांना गोठ्यात जरी ठेवलं, कुत्र्याला भाकरी फेकतात तशा जरी फेकल्या तरी सुद्धा जन्म देणारे आई बाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाहीत. आता काही अवलादीला आपल्याला आई बापाने जन्म दिला हेच कळत नाही. तू काय आकाशातून पडलास का काय? हा, अरे मला माय आहे, मला बाप आहे ही जाणीव प्रत्येकाला असावी. आम्ही एका माईच्या कुशीतून जन्म घेतलेला आहे. त्या माईनं कधी तिचा स्वार्थ बघितला नाही, कधी आमचं हित केलं. त्या बापाने कधी त्याचा स्वार्थ बघितला नाही. लोकांकडून व्याजाने पैसे काढले, आमचा विवाह केला. तो बाप आमच्या ध्यानात राहत नाही. 2 दिवसात आलेली बायको आमच्या ध्यानात राहते, पण आई ध्यानात राहत नाही, बाप ध्यानात राहत नाही. आम्ही जे सेवा करतो त्याची निंदा करायला तयार, त्याच्यावरती हसायला तयार, त्याच्यावरती टोमणे मारायला तयार. लक्षात ठेवा, देवाची सेवा करू नका, पण जन्म देणाऱ्या आई बापाची जर सेवा कराल
तर पंढरपुरातला मालक पाणी भरायला घरी आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून सेवा अत्यंत महत्वाची. हे मी सांगत नाही, इथं शास्त्र पुरावा आहे. माझ्या मनात हे आई माझी मायेचा सागर आणि ते तसलं मला म्हणता येत नाही. इथं शास्त्र पुरावा आहे, इथं ग्रंथ पुरावा आहे. ज्ञानोबरायांची भाषा इथं माय बापे केवळ काशी देणे न जावे तीर्थासी सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीड शरीरे लोन केले. माझं ऐकू नका तुम्ही पांचट गप्पा. इथं शास्त्र पुरावा देते. आई बाप हे तुमचे आई बाप नसून देवाच्या रूपाने घरी आलेली देणगी म्हणजे आई बाप आहेत. मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम मत्वाग्रहीन सेवेत सदा सर्व प्रयत्नतः. आई बाप नुसते आई बाप नाहीत, तर देवानी पाठवलेली देणगी म्हणजे देवाचा पंढरपुरातल्या विठ्ठलाचा आणि पंढरपुरातल्या रुक्मिणीचा अवतार म्हणजे जन्म देणारे आई बाप आहेत. सेवा अत्यंत महत्वाची. सांगितलं पंडू राजाचं असं असं झालंय. ठीक आहे, मग ऐका. मग हे का करायचं हरिकीर्तन त्याच्याकरता सांगतोय. कशा करता करायचं हे अन्नदान, हे वस्त्रदान, ब्राह्मणांना दान कशा करता. पंडू राजाची कथा ऐकली आणि पोरांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे अरे, आमच्या बापाने आमच्याकरता एवढे कष्ट केले, आज आमच्या बापावरती वाईट प्रसंग आलाय. खरं सांगू, बाप तुमच्याकरता काही बी करायला तयार आहे, पण ज्या वेळेस बापाचं वय झालेलं असते, ज्या वेळेस तुमच्या तारुण्य अवस्थेची गरज तुमच्या म्हाताऱ्या झालेल्या बापाला असते, त्यावेळेस त्याचा काठीचा आधार बनणं हे तरुणाचं काम आहे. वाईट वाटलं पांडवांना, आमच्या बापाला आज आमची गरज आहे, आम्ही चांगलं काम केलं तर आमच्या बापाच्या कामाला येणार आहे. मग सांगा नारदजी, तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहेत. काहीच नाही म्हणले. थोडंसं पुण्य कमी पडलंय, थोडं पाप जास्त झालंय, काय करावं लागेल. काहीच नाही म्हणले. काय करायचं, त्यांच्या नावाने यज्ञ याग करा, त्यांच्या नावाने अन्नदान करा, त्यांच्या नावाने भूमिदान करा, त्यांच्या नावाने गोदान करा, त्यांच्या नावाने वस्त्रदान करा. मग केलेलं पुण्य त्यांना समर्पित करा, त्यांच्या पुण्यामध्ये वाढ होईल. नारदांनी सांगितलं, पोरांनी केलं. परिणाम असा झाला, केलेलं सगळं पुण्य बापाला समर्पण केलं, बापाच्या पुण्यामध्ये वाढ झाली, समान झालं. बापाला नरकाचे दरवाजे बंद झाले, स्वर्गाचे दरवाजे बापाला मोकळे झाले. या हरिकीर्तनाची ताकद आहे. वा, मग आता तर यज्ञ यागादी कर्म करणं शक्य नाही ना, आता तर कर्मकांड करणं शक्य नाही ना. मग या कलियुगात सगळ्यात सोपी भक्ती सांगितली हरिकीर्तन. या हरिकीर्तन माणसाने करावं. आता माहित नाही बाबाला कुठं जागा भेटली असेल, कुणालाच माहित नसते. हे किती पाप होते, किती पुण्य होते हे आपल्याला बी कळत नाही. आपल्या हातून किती पाप झाले आणि किती पुण्य झाले. पण ऐका, आपल्या निमित्ताने जर देवाचं भजन व्हायला लागलं, आपल्या निमित्ताने चार माणसं आपल्या दारात येऊन जर भोजन करायला लागले, आपल्या निमित्ताने जर अन्नदान, गोदान, भूमिदान, वस्त्रदान व्हायला लागलं, समजावं मनुष्य नक्कीच भाग्यवान आहे. आता या बाबांच्या निमित्ताने हरिकीर्तन आहे, बाबांच्या निमित्ताने आता द्रव्यदान आहे, बाबांच्या निमित्ताने अन्नदान आहे, बाबांच्या निमित्ताने अतिथींचं स्वागत आहे. फक्त सगळ्यांना हात जोडून एकच विनंती आहे, दादा माहीत नाही दाया बाबांचं वास्तव्य कुठं झालं असेल, पण बसलेल्या कीर्तनातून जेवढं बी काही पुण्य जमा झालं असेल, फक्त पंढरपुरातल्या मालकाला प्रार्थना करा, देवा जेवढं बी ह्या कीर्तनात पुण्य जमा झालेलं असेल एवढं सगळं पुण्य ह्या बाबांच्या चरणी समर्पित कर आणि त्यांना तुझ्या चरणाच्या जवळ जागा दे. याच्यापेक्षा दुसरं आम्हाला काही नको, काही नको. आणि त्यांचं चांगलं होऊ दे देवा, तुझ्या स्वरूपाला त्यांना जागा दे, तुझ्या पदावर त्यांना विराजमान कर. का एका घराचा आधार तू घेऊन गेलास, एका कुटुंबाचा आधार तू घेऊन गेलास, उघड्यावर टाकलं सरे कुटुंब. आणि ऐक ना देवा, आम्ही तुला दोष देणार नाही, तुला शिव्या दिल्या, तुला काही जरी बोललं तरी तू तुझ्या नियमात बदल करतोस काय? करतच नाहीत ना. त्या झाडाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही,
सूर्य तुझ्या सत्तेशिवाय उगवत नाही, तुझ्या सत्तेशिवाय मावळत नाही. बसलेला मनुष्य देवा तुझ्या सत्तेशिवाय बसू शकत नाही रे. चालणारा मनुष्य तुझ्या सत्तेशिवाय चालू शकत नाही देवा. हे सगळं जे चालतं ते तुझ्या सत्तेने चालतं. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे. आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आले. चालतं ते सगळं देवाच्या सत्तेनेच चालतं आणि घडतं ते सगळं देवाच्या सत्तेने घडतं. होतंय ना आपल्या हातून एखादं चांगलं काम, म्हणायचं नाही कधी मी करतोय. वाक्य जरा बारीक आहे का. आपल्या हातून जर एखादं काम व्हायला लागलं तर म्हणायचं नाही ते माझ्यामुळं होतंय, म्हणायचं नाही ते मी करतोय, म्हणायचं नाही ते मी करतोय म्हणूनच होतंय, म्हणायचं नाही आपण करतोय म्हणून होतंय. मी कधी म्हणायचं नाही. तुम्ही माझं माझं मी म्हणलात की तिथं गर्व झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या ज्या माणसाला गर्व झाला ती माणसं वायाला गेल्याशिवाय कधी गर्व करायचं नाही. आपल्याकडलं श्रीमंती कधी म्हणायचं नाही. उलट एखादा जर दुःखात असेल, एखादा जर कठीण प्रसंगात सापडलेला असेल, एखाद्या कुटुंबावरती एखाद्या प्रपंचावरती जर वाईट प्रसंग आलेला असेल तर त्या प्रपंचाला तुमच्या आधाराची गरज असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एखाद्या प्रपंचाचा आधार जर तुम्ही बनलात तर देव सुद्धा तुमच्या प्रपंचाचा आधार बनल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर याची त्याची निंदा करायला लागलात देव सुद्धा तुमच्या काड्या केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या काड्या करायला जाल तर एक ना एक दिवस देव सुद्धा आपल्या प्रपंचात काडी लावल्याशिवाय राहत नसतो. विठ्ठला विठ्ठला. एक ना एक दिवस आपल्याला जायचं एवढं ध्यानात ठेवा. मरायचंय आपल्याला, जायचंय आपल्याला एवढं ध्यानात ठेवा. महाराज म्हणले कशाचा गर्व करू नकोस, कशाची अभिलाषा धरू नकोस, हे माझं ते माझं असं म्हणू नको. एक ना एक दिवस हे शरीर जाणार आहे. मग महाराजांचंच प्रमाण आहे ना. मी माझ्या मनाचं थोडं सांगतो दुसऱ्याच्या. एक ना एक दिवस हे शरीर नाश पावणार आहे. एक ना एक दिवस या शरीराची माती होणार आहे. एक ना एक दिवस हा शरीर जर पाप करत असेल तर कावळ्यासारखे चोचा मारणारे या शरीरावरती टोकून बसलेले सावध होले का. कधीतरी सावध हो. या शरीराचं सोनं करण्याच्या भानगडीत पड. साधू संतांनी केलं महाराज. का अभिलाषा धरायलास. साधू संत म्हणले देह जाओ अथवा राहो, मेलो तरी चालेल म्हणले, पण पांडुरंगावरचा भाव कधी कमी करणार नाही. पायाखाली स्वतःच पोरग मेलं पण तरी सुद्धा भजनातून जाग व्हायला संत तयार नाहीत. स्वतः पायाखाली स्वतः जन्म दिलेलं बाळ रक्त व्हायला लागलं. नोहे नोहे ती मरण पावलं. पत्नीने बघितलं तर पोरग मालकाच्या पायाखाली मृत्युमुखी पडलंय. पायाला रक्त आहे, गुडघ्याला रक्त लागलेलं आहे, धोत्राला रक्त लागलेलं आहे. साधूची एवढी भयानक निष्ठा आहे महाराज देवावर. स्वतःच पोरग पायाखाली आलं, मरण पावलं, तरी साधू भजनातून जाग व्हायला तयार नाही. आम्ही भजन करत असताना सुद्धा एकमेकाला शिव्या द्यायला तयार. भजन करत असताना सुद्धा याच्यावर त्याच्या उचापत्या करायला आम्ही तयार आहेत. वाक्य जरा बारीक आहे का. साधूच्या पायाखाली स्वतःच पोरग आलं, ते मरण पावलं, तरी साधू जाग व्हायला तयार नाहीत. पण आम्ही जर भजन करत असताना याच्या त्याच्या उचापत्या करत असेल, याला त्याला जर कमी समजत असेल, याची त्याची जर आम्ही भजन करता करता जर निंदा करत असेल, याचा असलं त्याचं तसलं असं जर भजन करता करता जर आम्ही म्हणत असेल तर देव सुद्धा आपल्यावरती अवकृपा केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. भजन ते वंगाळवाणी नरका जाणे चुके. भजन करायचं तर चांगलंच करावं. ह्या बघा कीर्तन तिथं कमी आहे. कीर्तनाचा उल्लेख महाराजांनी केलेला नाही आजपर्यंत. उल्लेख केला तू भजनाचा. तुकोबार आहे म्हणले इथं कीर्तन प्रमाण नाही. तुकोबार आहे म्हणले इथं वारी प्रमाण नाही. इथं काय प्रमाण आहे. काय प्रमाण आहे बाबा. हा बघ सट शिकलं बघितलं का. इथं भजन प्रमाण. तू का म्हणे येथे भजन काय थोरपण जाळले. इथं भजन महत्वाचे. जेवढं तुम्ही बघा मीराबाईंनी भजनच केलं ना. परिणाम
विष तिला प्राशन करावं लागलं, पण त्या विषाचं सेवन मीराबाईने केलं, पण त्याचा असर पंढरपुरातल्या मालकाला झाला. देव सगळा भार व्हायला तयार आहे, फक्त सेवा करायला आम्ही तयार नाही. देव आमच्याकडे यायला तयार आहे, बसायला तयार आहे, पण नाही आम्हाला. आम्ही आमच्याच कुटुंबात मग्न झालेली माणसं आहेत. आम्हाला घर, प्रपंच, बायको, लेकरं, मुळं एवढंच आठवतं. आमची शेती, आमचा बंगला एवढंच. यांना माझं म्हणण्यापेक्षा पंढरपुरातल्या मालकाला माझं म्हणा. तुकोबाराय सांगतात, मी नाही सांगत. शेवटच्या कामाला जर कोण येणार असेल तर ते म्हणले पंढरपुरातला मालक आहे. बायको कामाला येत नाही. द्रव्यदारा क्षणभंगूर, द्रव्यदार. एक जण म्हणला माझा लयच माह्या बायको, माझ्या बायकोचा लयच माह्याव जीव आहे. काय म्हणला? माह्या बायकोचा लयच माह्याव जीव आहे. मी म्हणलो खरं काय? म्हणलं हो, लय जीव लावती म्हणला आपली बायको. लयच म्हणला, तिचं आपल्यावर आगळं वेगळंच प्रेम आहे. आपल्या बायको सारखी बायकोच नाही म्हणला कोणाची. मी म्हणलो खरंच काय? म्हणलं लयच जीव लावते. म्हणलं हो लयच जीव लावते. गेलो त्याच्या घरी आणि नेमकं त्याच्या बायकोनी सकाळी त्याला काहीतरी आणायचं सांगितलं आणि माह्या नादात ते विसरलंच ते आणायचं. आणि घरी गेलो, माह्या देखत त्याच्या बायकोनी त्याला शा दिली. माह्या देखत. आणि मला काय म्हणायचं, आपलं लयच आपल्या बायकोनी, आपली बायको लयच आपल्यावर जीव लावते, लयच प्रेम कर. माह्या देखत शा दिल्या. मी म्हणलं तू तर म्हणला लय जीव लावते. ते म्हणलं तर काही नाही, तोंडाने फटकळे पण जीव लावती. त्या मग ते माणसाला महत्वाचं आहे, पण देव महत्वाचा नाही. माणसं बायकोचं वर्णन करायला तयार आहेत, पण देवाचं वर्णन करायला तयार नाहीत. शेवट हे कामाला येणार नाहीत लेका. शेवटच्या कामाला जर येणारा कोण असेल तर तो पंढरपुरातला मालक आहे. मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात.